करायचं? मी आईची अशी अवस्था नाही बघवत आहे मला. मी आजपर्यंत तिला असं कधीच नाही बघितलेलं. आजपर्यंत काही झालं तरी आई कधीच घाबरली नाही. प्रत्येक गोष्टीला धीरानं सामोरी गेली. पप्पा गेल्यानंतर हे सगळं काही तिनंच सांभाळलं एवढं चांगल्या पद्धतीनं. इन्स्टिट्यूटचा पसारा वाढवला, घर एकत्र बांधून ठेवलं. पण आता तिला काय झालंय तेच कळत नाहीये. ती एवढी अस्वस्थ काय ते सुद्धा सांगायला ती तयार नाहीये. गेले कित्येक दिवस तिला नीट झोप लागत नाहीये आणि म्हणून ती गोळ्या घेतेय, पण तिनं यातलं कोणाला काहीच सांगितलं नाही. तिला जो काही त्रास होतोय ना तो मला होऊ दे. तिच्यासाठी काय वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. फक्त तिला काही व्हायला नको. धैर्य, तुमचं किती प्रेम आहे तुमच्या आईवर, आणि मी मात्र त्यांच्या विरोधात पुरावे शोधते. आईंचं सत्य जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. पण माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. देवा, हे सगळं लवकरात लवकर संपव. ओ, काय बोललीस का? तुला माझ्या मनातलं पण ऐकू येतं? म्हणजे तू मनातल्या मनात काहीतरी बोलत होतीस. हे चांगलंय. मला मनातलं सगळं बोलायला लावलं आणि तू मनातल्या मनातच बोलतीस. नाही, मी तर देव बाप्पाला सांगत होते की माझा फ्रेंड आहे ना, त्याचा प्रॉब्लेम लवकर संपू दे. त्याला आयुष्यात ना खूप आनंद मिळू दे आणि त्याला नेहमी सुखात ठेव. त्याला कशाला टेन्शन देतेस? थकून जाईल तो. थकू दे की. बघ, आता मी मनात बोलले म्हणून तुला हसायला आलं की नाही? मी म्हंटल होतं ना की तू जर मला सगळं सांगितलं तर तुला बरं वाटेल, आणि तसंच झालं. आईनं सपनात येऊन दृष्टांत दिला होता. तुझ्या जीवितात धोका आहे. येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. तुझा खेळ संपला. कोण आहे? कोणीच नाही. म्हणजे भास होता. ही जोगतीण सारखीच दिसायला लागली सगळीकडे. नाही, आजची रात्र लाईट चालू ठेवूनच झोपते, म्हणजे निदान भास तरी होणार नाही.
सावीच्या प्लॅनचा उपयोग होतोय. आई खूपच घाबरल्यात. हेच तर हवं होतं आपल्याला. हो भास्कर ऐक ना, आपण हे जे काय करतोय ते बरोबर करतोय ना? नाही म्हणजे आपण करायला जातोय एक व्हायचं काहीतरी भलतच. अरे त्याचा नको रे टेन्शन घेऊ तू, काय होणार नाही. आणि हीच संधी आहे, त्याचं सोनं केलंच पाहिजे. नाही तर आपली गत आहे ना त्या हिऱ्यासारखी होईल, गोष्टी हाताबाहेर निघून जातील. आणि दादा, आपली प्रगती जर बघायची असेल ना तर आत्ताच जो काही सोक्ष लावायचं तो लावून टाकूया. बोल. तुझं पण बरोबर आहे म्हणा. तसं पण आई अजून हे एकटं किती दिवस सांभाळणार ना? कधी ना कधीतरी आपल्याला पण राज्य करायला मिळालंच पाहिजे. पण आईचा तो लाडा काही धैर्य, त्याचं काय करायचं? अरे दादा, आधी आईला तर आपल्या वाटेतून बाजूला काढू, मग त्याचं बघू काहीतरी करू. आणि एवढ्या दिवस त्याच्या माघारी आपण आपली कामं करतच होतो की, त्याला काय कळलंय? आणि जर त्याला शिंग फुटलीच तर पाठवू कुठेतरी त्याला पण. बोल बोल. नीता काकू कुठं आहे? हा ती असेल की, आम्हाला काय माहित. असेल कुठेतरी किचन मध्ये असेल बघ. तुम्ही आता फ्रेंड बद्दल बोलत होता का?